खाली यायचं अजून जरा ऊन बिन नसतं एवढं आलो पाहिजे. काय माहिती संदेशा डायरेक्ट तिथून पॅराशूट टाकायचं एवढेच बरोबर आहे. अरे बाबा पहिले चालू करा. भाजी काढली आहे ना भाजी नाही येतो गट पुढे बघू नको पाया पुढे बघ फक्त पाया असे पट व्हेरी गुड. आज आम्ही महाशिवरात्र गेले असं कितल्यांक पावलेलो? आम्ही पावले हांगासर 12 पावले. कितल्यांक घरा कडल्यान भायर सरलेलो? घरा कडल्यान आम्ही 9 भायर सरले रे. हा दर्शन जालें? दर्शन आता बरेचशे झाले. आता महाप्रसाद घेवपाक वयता. ओके कितले जाण आयलेले? आम्ही 6 जाण येयल्या. आमचे वर्सात आम्ही झाली 15 वर्सां आम्ही येता हय न चुकता. ओके ओके येस. बेगीन झाला. खूप बेगीन झाला. बेगीन झाला. खूप बेगीन झाला. मला सगळ्यात त्याच्याकडे दे रे घे तू दे रे हातीन दे रे. अरे नाव सांग. पहिली फॅक्टरी
कोणतरी आता मला सांगा कारण काय अमोल अमोल आठ मॅडम आणखी बाजू खेळले कोण तेव्हा माझ्या आईपासून जवळजवळ काहीतरी 50 वर्ष पहिले माझ्या आईने याच्याबद्दल मला थोडीशी माहिती पण माहिती म्हणजे साठप महाराजाबद्दल पण मग त्याच्यानंतर वाटतं की मी काहीतरी जंगलात येतला किंवा आई पण त्याप्रमाणे म्हाका जंगल मेळ्ळें ते साठप महाराजी तपाची जागा आसा साठप महाराज इथे महाराजान तप केला 12 वर्षां आणि त्या जाग्यार म्हाका महाराजान हाडलें माझी आई तिची भक्त माझ्या गावात पण मंदिर आसा साठप महाराजाचं ल्हानसं आणि त्यानंतर मी पहिले बाने भगत त्या जंगलात बाने भगताची मूर्ती आसा थंयसर आमी जवळ 3.5 वर्सां रावलो सल्ल्याची तळी आसा थंय 1.5 वर्सां काडलो आणि त्याच्यानंतर महाराजान सांगला आता तुम्ही हेसत चला जिथे नवनाथ असत अशा जाग्यार त्याच्यानंतर मग मी विचार करून गावातल्या लोकांना विचारलं त्याच्यानंतर तांकां विचारलें खरेंच थंयसर मी येवंक शकते का त्याच्यानंतर ते प्रसाद जायले म्हाका हेसर तेंच्यांनी 5 माणसांनी हाडलो आज म्हाका जवळ जवळ 25, 26, 27 वर्सां चालू आसा त्या पद्दतीन बरेच ह्या बघले चढ उतार काय महिमा अशा पद्धतीची तुम्ही माहिती देऊ शकतात महिमा म्हाका आजपर्यंत बरीचशी ह्या आसा की जे काही भक्त बरेचसे भक्त येयले तांकां बरोचशे गूण मेळ्ळे ह्या मेळ्ळे तो आता हळूहळू आता म्हाका दिसता आता आपलं काम झालं आता म्हाका दिसता आता म्हाज्यान एकदम हें आसा पण सेवा जाली अशी तर मोठ्या प्रमाणात भक्त जरी ना म्हटलेल्या अर्ध पाऊण तास चलत येतात आज तो एक महाराजांनी आपली ह्या दवरल्या आहेत साठप आदिनाथ सिद्धिबैनी आणि प्रत्यक्षात महादेव असा आणि हे महादेवाच्या पायथ्याशी त्याच्या प्रत्यक्ष आधी सिद्धी गई ना आणि आज म्हणजे देहकडे बसलेले असं गोसावी त्या बरं झालं उतरत समज लोक नाही त्यांच्याकडे मग
जेवण मागल्याशिवाय काय ह्या जायला कितली वर्सां येता मला जवळजवळ झाली रे 10-15 वर्सां जाली आमी येता ह्या देवाचो तुका काय प्रचिती आमी कितें हांगा येता न्हू ते आमच्या मनातले सारखे सगळे जाता जाता आयज कितल्यांक तुमी देंवले सकयल आमी देवले 10:30 बी घरा वचून भायर सरलेले आनी आतां जाले 12-12:30 आमी देवले बरें आनी आतां परत महाप्रसाद घेवन मागीर मागीर आतां डायरेक्ट घरा वयतले आमी ओके गेली 4 वर्सां येता हांगासर बरो असो प्रतिसाद लोकय खूब आसता आनी ही बरी प्रथा आहा ही. आणि तुम्ही येता आसतना कितले जाण आयले आयज आमी आयज येता 4 जाण 5 जाण येयले आमी वर्सात आमी ग्रुपान येता पूण ह्या फावटी आमचे चड भुरगे येवंक ना नाल्यार आमी 10-15 जाण भुरगे येता वार्षिक ओके येस योगेश कितली वर्सां ह्या देवस्थानाक तुजी भेट आसता हांव आतां फाटल्या 20 वर्सां पयलींच्यान येता पण मदींचो एक 10 वर्सां गॅप आसली म्हणटकच परत उगडास येयलो आमकां आनी ह्या वर्सा आमी आमची जी टीम आहा ती परती येयल्या 20 वर्सां पयलींच्यान येया आमी कितें प्रचिती आसा खूब प्रतिती आहा एकदम म्हणजे एक वेगळेपण आहा देवस्थाना बद्दल आनी बाकीच्या देवस्थाना पेक्षा एक हटके कशी एक जागा आसा आनी त्रास काडून येवचो पडटा सगळ्यात इम्पॉर्टंट इजी ना म्हणजे शंकर महाराज जर पैसे जाल्यार जंगलान खंय तरी वयर आसात आणि त्याच्या फाटल्यान ही जी प्रथा जी चालू आसा ती एकंदरीत बरी गोष्ट आताच्या धक्काधुक्कीच्या जीवनान सुद्धा अशा पद्धतीन देवाकडे वचप हे एक वेगळे कितें तरी अनुभव एक्झॅक्टली सारखे आणि एक गजाल म्हाका तेंच्या भक्ता कडल्यान कळ्ळी म्हणजे तितून आनी श्रद्धेन आनी येयलो हांव तर थंय एक पाण्याचो झरो आसा थंय त्या झऱ्याच्या भितर एक गुहा कशी आहा तितून खंय माणकी आसा तितून कुर्ली आसा आनी तितून सापय आसा 3 एक प्रजाती कशी आहा ती एकी कडेन रावप हे शक्य ना पण ह्या ठिकाणार ते आमकां शक्य दिसता सगळ्या भाविकांनी तेनी येऊन अवश्य लाभ घेऊ हय हय येस धन्यवाद व्हेरी गुड कितली वर्सां निलेश तूं येता हांगा एक्चुली हांव येवपाचें हे म्हाजे पयलेच वरास हां आनी पयलीं खूब आयकलेलें आमी पण आमचे फ्रेंड्स आहात आमचो सरपंच सुशांत बी बंटी हेंच्यांनी म्हाका एक 2 वर्सां पयलीं सांगलेलें हेंच्यांनी अशें या रे आमी म्हूण आनी हांव दैव सुयोगान हांव तेंच्या हितून फर्स्ट टायम हांव पावलो हांगासर आनी एक मनाक मातशें बरें दिल्लें कितें अनुभव आयलो अनुभव म्हणजे हांगा एक अशें स्थान आहा की एक थंड हांगा एक वाट एक आहा ती एक आडगळीची आसा पण तेतूनय एक शंकर देवा कडेन आमी पावप हे आडगळीन हो एक मोठो अनुभव येस सुशांत कितें सांगपाक सोदता येस नमस्कार. आज आम्ही इथे पारपोली इथे एका डोंगरामध्ये वर आहोत. इथे महादेवगड आहे आणि आदिनाथ सिद्धेश्वराचं हे पवित्र स्थान या ठिकाणी आहे आणि तिथे नतमस्तक होण्यासाठी गोवा महाराष्ट्रापासून अनेक लोक या ठिकाणी दरवर्षी येत असतात. शिवरात्रीचा मोठा सण इथे असतो आणि या शिवरात्रीच्या दिवशी आज आम्ही दरवर्षी इथे येतो. बरेच वर्ष झाली. याची एक आख्यायिका अशी आहे की आपले धारगळ गावचे त्यावेळचे
रामा नाईक नावाचे एक व्यक्तीला एक साक्षात्कार झाला की त्यांच्या स्वप्नामध्ये एक देवस्थान दिसत होते आणि हे देवस्थान शोधता बरीच वर्ष त्यांना लागली शोधत 23 वर्ष साधारणपणे त्यांनी ते देवस्थान शोधायला लागलं आणि जवळजवळ 23 वर्षांनी त्यांना इथे एक पारपोलीला देवस्थान मिळालेलं आहे, जशाचं तसं जसं त्यांना स्वप्नात दिसायचं तसं. आणि तिथे त्यांना ते देवस्थान मिळाल्यानंतर त्यांना येथील लोकांनी महाराज केले आणि नंतर तिथून त्यांना स्वामी सिद्धेश्वर महाराज म्हणून ते सर्व परिचित झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे धैर्य आहे ते अतिशय महत्त्वाचं वाटतं इथे, की त्यांचं भक्ती. साटम महाराज या ठिकाणी साटम महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा आहे की ज्यावेळी त्या खाली आमच्या सावंत भोसल्यांनी साटम महाराजांना अरेस्ट केली. तो वेडा आहे आणि काहीतरी बळवतो म्हणून त्याला तुरुंगामध्ये घातलं होतं आणि त्यावेळी त्या तुरुंगाला काही दिवसांनी आग लागली त्या रूमला आणि मोठा वणवा पेटला. परंतु वणवा पेटल्यानंतर सगळे घाबरले आणि त्यात साटम महाराज जळले असं म्हणून बघायला गेलं तर तिकडे काही सापडलं नव्हतं. आणि त्यानंतर साटम महाराज गायब झाले. ते या ठिकाणी ते येऊन तपश्चर्या करत होते. अशी स्टोरी या जागेची आहे आणि जे देवस्थान या ठिकाणी आहे तिथं साटम महाराजांच्या तपश्चर्याने पवित्र झालेलं स्थान इथे आहे. आणि आता सिद्धेश्वर महाराज हे आता या दिवसात कोणी इकडे एकटा राहील सुद्धा, पण पावसाळ्यामध्ये सतत 3 महिने ते या गुहेमध्ये गुहा अशी आहे तिथे ते पावसाळ्यात 3 महिने इथे राहतात. इथे कुणीही येऊच शकत नाही, चालू शकत नाही. जेव्हा आम्ही या ठिकाणी पहिले येत होतो तेव्हा एक ईदभर अशी जागा होती आणि ईदभर पावलाच्या वाटेने जात होतो. आज वाटभऱ्यात त्यांच्या भक्तांनी मोठी केलेली आहे. असं हे पवित्र स्थान आहे आणि या स्थानाला सगळ्या गोमंतकीय किंवा महाराष्ट्रातल्या लोकांनी या ठिकाणी यावं आणि नेहमी नतमस्तक व्हावं असं हे पवित्र भूमीला सर्वांनी वंदन करावं असं मला वाटतं. सिद्धेश्वर महाराज की जय.